नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉब्लेम सेट 4.A त्याच्या भाग 2 ला आज आपण सुरुवात करूया. त्यामध्ये आपल्याला उदाहरण क्रमांक 7 ते 10 आपल्याला पाहिजे. त्यापैकी उदाहरण क्रमांक 7 बोर्डवरती दिसत आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितले डीलर सप्लाइड वॉकी टॉकी सेट ऑफ ₹84,000 विथ GST. डीलरनं वॉकी टॉकीजचा संच 84,000 रुपयाला GST सह काय केलेला आहे, टू पोलीस कंट्रोल रूमला सप्लाय केलेला आहे, पुरवलेला आहे. रेट ऑफ GST इज 12%, 12% GST आहे. फाइंड द अमाऊंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल GST चार्ज बाय द डीलर. तर डीलरना केंद्राचा आणि राज्याचा कर किती बसेल. ऑल्सो फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. तर त्या सेटचा टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र रक्कम किती असेल ती पण आपल्याला काढायची आहे. करपात्र रक्कम म्हणजे काय, तर ज्या रकमेवरती टॅक्स बसणार आहे. आपल्याला 84,000 ही रक्कम दिलेली आहे, ती करासहित दिलेली रक्कम आहे. काय म्हणले, वॉकी टॉकी सेट सप्लाइड ₹84,000 विथ GST. रेट ऑफ वॉकी टॉकी ₹84,000 इन ब्रॅकेट विथ GST. GST सह आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला GST सह दिलेली जी वस्तू आहे म्हणजे रक्कम आहे ती आहे 84,000 रुपये. म्हणजे या ठिकाणी एकूण रक्कम दिलेली आहे ज्यात GST सामावलेला आहे. आपल्याला अशी रक्कम पाहिजे आहे ज्याच्यावरती GST लागणार आहे, त्याला आपण टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतोय. समजा सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹X. समजूया की ती X रुपये आहे. म्हणजे X च्या ऐवजी आपण त्याला 100 रुपये म्हणूया. सॉरी 100 रुपये, ₹100. मग टोटल व्हॅल्यू किती होणार आहे, 100 रुपये मध्ये 12% GST ऍड होणार आहे. म्हणजे 12% 100च्या ती वस्तू असणार 112 रुपयाला. आपण तुलना करूया. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी इज ₹X. म्हणजे 100 रुपयाला जर ती वस्तू असेल तर करासहित ती 112 रुपयाला जाणार. जर ती X रुपयाला असेल तर करासहित ती जाणार 84,000 रुपयाला. काय करूया, 84,000 गुणिले 100 छेद 112 बरोबर X. X गुणिले 112 होते. आपण 112 इकडे नेला तर 112 गुणिले 75 केले की आपल्याला मिळते 8,400. 112 एके 112 आणि 112 गुणिले 75 बरोबर 8,400. म्हणजे 75 गुणिले 100 आणि इथला एक शून्य, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 शून्य येतात. 75 वरती 75,000 रुपये इतकी अमाऊंट मिळते X ची, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यूची मिळते. आपल्याला प्रश्न विचारला होता की टॅक्सेबल व्हॅल्यू त्या डीलरचा किती आहे, तर तो होतोय 75,000 रुपये. त्यानंतर करपात्र रक्कम आपल्याला 75,000 रुपये झाली. GST विचारला आहे, तो म्हणजे एकूण किमतीतनं करपात्र रक्कम वजा केली की त्यांनी भरलेला GST. मग GST अमाऊंट इज इक्वल टू 84,000 मायनस 75,000. 75 580 आणि 484 म्हणजे इथे 9,000 रुपये मिळतात GST. त्यापैकी केंद्राचा किती आणि राज्याचा किती, तर केंद्राचा आणि राज्याचा आहे त्याच्या निम्मा, म्हणजे 9,000च्या निम्मा तो येतोय 4,500 रुपये. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल हे सोडवायचं होतं. डीलरना
टॅक्सेबल अमाऊंट असेल 75,000 रुपये, केंद्राचा कर असेल 4,500 आणि राज्याचा पण कर असेल 4,500 रुपये. एक्झाम्पल नंबर 8 सी इन द टेक्स्ट बोर्ड. ए होलसेलर purchase electric goods for the taxable amount rupees 1,50,000. He sold it to the retailer for the taxable amount rupees 1,80,000. Retailer sold it to the customer for the taxable amount 2,20,000. Rate of GST is 18%. Show the computation of GST in the tax invoices of sales. Also find the payable CGST and payable SGST for wholesaler and retailer. होलसेलरनं 1.5 लाखाला वस्तू खरेदी केली आणि 1,80,000 रुपयाला रिटेलरला विकली. 1,80,000 रुपयाला रिटेलरनं वस्तू घेतली आणि 2,20,000 रुपयाला ती वस्तू ग्राहकाला विकली. या सर्व व्यवहारामध्ये 18% GST द्यावा लागतोय. मग दोघांमध्ये टॅक्स इनवॉइसमध्ये किती टॅक्स दाखवतील? होलसेलर किती दाखवेल, रिटेलर किती दाखवेल, आणखीन दोघांचा GST पेएबल किती असेल तोही आपल्याला विचारलेला आहे. दिलेल्या माहितीनुसार अगोदर आपण होलसेलर चेक करूया. होलसेलर मध्ये आपल्याला त्यानं परचेस केला 1,50,000 रुपयाला, म्हणजे त्या ठिकाणी इनपुट टॅक्स आपल्याला बसावा लागणार आहे. त्यांचा GST रेट आहे 18%. म्हणजे इनपुट टॅक्स त्यांना बसणार आहे. घेतलेली किंमत आहे 1,50,000 रुपयाला, त्याच्या 18% बसणार. म्हणजे 1,500 गुणिले 18, 18,00, 18,00, 18,95, ह्याच्या गेले 9, 18,1 आणि 2 27,000 रुपये इतक्या रकमेचा त्यांना टॅक्स बसेल. यानंतर त्यांनी ती वस्तू 1,80,000 रुपये इतक्या रकमेला काय केलेले आहे, विकलेले आहे. विकल्यानंतर काय होते बघूया. आउटपुट टॅक्स हा त्यांना विकलेल्या रकमेवरती बसणार. 1,80,000 रुपये या रकमेवरती त्यांना बसणार, तोही 18%. 2 शून्य यांना घालूया. 18,00, 18,00, 18,8 शी 4, ह्याच्या गेले 14, 18,1 आणि 14, 8 आणि 4 12, ह्याच्या गेला 1 2 3, 32,400 रुपये हा त्यांचा आउटपुट टॅक्स असणार. हा इनपुट टॅक्स म्हणजेच ह्याला आपण ITC इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. म्हणजे GST जेव्हा आउटपुट टॅक्स त्यांचा 32,400 होतोय, टॅक्स इनव्हॉइस वरती ते किती देणार आहेत? टॅक्स इनव्हॉइस वरती टॅक्स GST इन टॅक्स इनव्हॉइस. होलसेलर टॅक्स इनव्हॉइस वरती GST किती लिहिणार? तर 32,400च्या निम्मा म्हणजेच 16 CGST असेल त्याचा 16,200 रुपये. आणखीन SGST असेल 16,200 रुपये. हा कुठं असणार आहे? होलसेलर जेव्हा रिटेलरला वस्तू विकेल तेव्हा त्याच्या टॅक्स इनव्हॉइस वरती. मग हा होलसेलर GST पेएबल किती असेल ते बघूया. GST पेएबल घेताना तो आउटपुट टॅक्स किती त्यानं भरला मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती भरला यावरती ठरणार. आता आउटपुट टॅक्स आहे 32,400, याच्यातून आपल्याला 27,000 मायनस करायचे आहेत. त्यामुळे तो मिळतोय आपल्याला 1 2 1 2 0. त्यानंतर 400, 2तून 7 जात नाहीत, 12तून 7 गेले, 7 आणि 5 12 आणि 3तून 3 गेले 0. 5,400 रुपये हा त्यांचा GST पेएबल असणार आहे होलसेलर यांचा. म्हणजे होलसेलरनी GST पेएबल झाला 5,400 रुपये. यानंतर आपल्याला रिटेलरची माहिती घ्यायची आहे. रिटेलर यांनी व्यवहार कसा केला? जेव्हा रिटेलर यांनी
सर्वांना जीएसटी सेमच आहे. इनपुट टॅक्स घेताना तो इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचा किती असणार आहे, तर जेवढा त्यांनी 1,80,000ला विकला त्यानुसार त्यांना त्याच्या 16,200 रुपये केंद्राचा आणि 16,200 रुपये राज्याचा या पद्धतीने टॅक्स त्यांना बसणार आहे. परंतु इथं 16,200 रुपये यांनी दिला, रिटेलर यांनी, कारण तो ही रक्कम रिटेलरकडे टॅक्स इनव्हॉइसच्या माध्यमातून रिटेलरकडून होलसेलर यांनी घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिटेलर यांना बसणारा टॅक्स, इन्कम टॅक्स क्रेडिट त्याचे असणार आहे 32,400. इतकी अमाऊंट रिटेलर यांना इन्कम टॅक्स क्रेडिट, कारण त्यांनी रिटेलरनी हाच टॅक्स इनव्हॉइस वरती टॅक्स दिलेला आहे. आता आउटपुट टॅक्स किती घेतलेला आहे बघा, तर यांनी रिटेलर यांनी ती 2,20,000 रुपयाला ग्राहकाला विकलेली आहे. म्हणजे 2,20,000 रुपये या रकमेच्या 2,20,000 या रकमेच्या 18% टॅक्स त्यांना द्यावा लागणार. तो 18,00 18,00 18 36 अच्छा गेले 3 18 36 आणि 3 39,600 रुपये इतका आउटपुट टॅक्स त्यांना द्यावा लागेल. म्हणजे आता आउटपुट टॅक्स 2,20,000च्या इतक्या रकमेचा, म्हणजे त्यांचा आउटपुट टॅक्स क्रेडिट इन जीएसटी पेएबल किती असेल, तो असणार आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 39,600 रुपये, त्याच्यातून वजा करायचे आहेत इनपुट टॅक्स क्रेडिट 32,400 रुपये. वजा केल्यानंतर त्यांना मिळणार आहेत 600तून 400 गेले 200 रुपये राहिले, 9तून 2 गेले 7, आणखीन 3तून 3 गेले 0, 7,200 रुपये हा जीएसटी पेएबल असणार आहेत. म्हणजे आता ह्यांचा एवढा दिला ते 39,600 रुपये ग्राहकाकडूनच ते घेणार आहेत, कारण 39,600च्या 50% म्हणजे CGST SGST ग्राहकाकडून घेणार. त्यापैकी 7,200 रुपये हा याच्यातला आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचा डिफरन्स इतका तो घेणार. मग जीएसटी पेएबल यांना किती आहे, तर 5,400. या 5,400च्या CGST किती असणार आणि SGST किती असणार, तर तो असेल याच्या निम्मा 27 दुनी 54 2,700 रुपये. म्हणजे होलसेलर 5,400 टॅक्स भरणार, त्यातला 2,700 केंद्राला देणार आणि 2,700 राज्याला देणार. आणि इथं जीएसटी पेएबल आहे 7,200 रुपये. यापैकी CGST किती आणि SGST किती, तर तो आहे 7,200च्या निम्मा 36 दुनी 72 3,600 रुपये इतका टॅक्स ते केंद्राला देणार आणि 3,600 इतकाच टॅक्स ते राज्याला देणार आहेत. म्हणजे या पद्धतीनं होलसेलर यांनी दिलेला टॅक्स केंद्राला आणि राज्याला, म्हणजे टॅक्स इनव्हॉइस मध्ये घेतला तो 16,200 रिटेलर यांनी घेतलेला टॅक्स आपल्याला या ठिकाणी चेक करावा लागेल. रिटेलर यांनी ह्याच्या निम्मा घेणार आहेत, तो किती घेणार आहे टॅक्स इनव्हॉइस मध्ये, जीएसटी इन टॅक्स इनव्हॉइस तो 39,600च्या निम्मा, CGST बरोबर SGST हा 39,600 भागिले 2 बे 1 बे 9 18 बे 8 16 2 0 19,800. म्हणजे होलसेलर ग्राहकाकडून एवढी रक्कम घेणार जीएसटी रूपात, रिटेलर ग्राहकाकडून एवढी रक्कम घेणार, होलसेलर जीएसटी पे 5,400 करणार, त्यापैकी केंद्राला आणि राज्याला तो एवढी रक्कम देणार. रिटेलर जीएसटी पे एवढा करणार आहे 7,200, त्यापैकी केंद्राला आणि राज्याला तो या पद्धतीने देणार आहे. या पद्धतीने 8वं एक्झाम्पल आपल्याला सांगितलं होतं. एक्झाम्पल नंबर 9, सी इन द टेक्स्ट बोर्ड. अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र सप्लाइज व्हॅक्यूम क्लीनर टू शॉपकीपर इन वसई महाराष्ट्र मुंबई
for the taxable value of rupees 14,000 and GST rate of 28%, shopkeeper sold it to the customer at the same GST rate for rupees 16,800 taxable value. Find the following amount of CGST SGST shown in the tax invoice issued by the Anna Patil. Amount of CGST SGST charged by the shopkeeper in Vasai. What is the CGST SGST payable by shopkeeper in Vasai at the time of filling the returns. म्हणजे या अण्णा पाटील यांनी काय केलेलं आहे, महाराष्ट्रातले ठाणे येथील 14,000 रुपये या किमतीचा करपात्र किमतीचा व्हॅक्यूम क्लीनर वसई मुंबईमधल्या वसई येथील एका व्यापाऱ्याला विकला. जीएसटीचा दर 28% आहे. त्या 28% जीएसटीने विकला. वसईतील व्यापाऱ्यानं काय केला, तो ग्राहकाला 16,800 रुपयाला विकला. करपात्र किमतीलाच विकलेला आहे विकताना. तर या व्यवहारात 3 बाबी विचारलेत. अण्णा पाटलांनी दिलेल्या कर बीजकातील केंद्राचा आणि राज्याचा कर किती रुपये दाखवला होता. वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकाला केंद्राचा आणि राज्याचा किती कर आकारला असेल ग्राहकाला, कोणी वसईच्या व्यापाऱ्याने. आणि वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे कर भरणा करताना केंद्राचा आणि राज्याचा CGST आणि SGST किती देय होईल तो आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये अगोदर अण्णा पाटील यांनी जो व्यवहार केला त्यामध्ये त्यांची जी रक्कम आहे ती 14,000 रुपये, या रकमेला त्यांनी तो ग्राहकाला विकलेला आहे. म्हणजे त्या करपात्र रकमेवरती त्यांना 28% GST ग्राहकाला आकारावा लागला असेल आणि तेवढाच टॅक्सच्या केंद्राचा आणि राज्याचा CGST आणि GST टॅक्सवरती इनव्हॉइसवरती दाखवावा लागला असेल तो या पद्धतीनं. आता आपल्याला आउटपुट टॅक्स पाहिजे आहे अण्णा पाटील यांचा. कारण अण्णा पाटील यांनी किती रुपयाला वस्तू खरेदी केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं नाही. आउटपुट टॅक्स कलेक्टेड बाय अण्णा पाटील फ्रॉम द शॉपकीपर, शॉपकीपर कडून घेतलेला आउटपुट टॅक्स ऑफ अण्णा पाटील फ्रॉम शॉपकीपर म्हणून. या पद्धतीने शॉपकीपर कडून घेतलेला टॅक्स हा असेल आउटपुट टॅक्स. ह्या टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्याच्यावर घेतलेला जीएसटी, म्हणजे जीएसटी आणि टॅक्सेबल व्हॅल्यू ह्या जीएसटी रेट म्हणा इथं चालतंय, ह्यांचा गुणाकार. आता हा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 14,000 रुपये आणि जीएसटी रेट आहे 28%. आता 140 आणि 28 यांचा गुणाकार करूया. 28 शून्य शून्य 28 चौक 4 4 8 32 4 2 8 9 10 11 112 28 चौक 112 शी 2 हातच्या गेले 11 28 1 28 8 1 9 आणि 2 1 3 3,920 इतकी अमाऊंट या ठिकाणी होणार आहे रुपये 3,920. म्हणजे आउटपुट टॅक्स अण्णा पाटील यांनी ग्राहकाकडून घेणार आहे तो 3,900. त्यापैकी केंद्राचा किती आणि राज्याचा किती. CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. 3,920 च्या निम्मा तो असेल किती, बे 1 बे 90 18 बे 12 आणि बे 00 1,960 इतक्या अमाऊंट काय करणार आहेत ते SGST आणि CGST या दोन्हीच्या स्वरूपात ते त्या टॅक्स इनव्हॉइस मध्ये दाखवणार आहेत आणि तेवढाच ते भरणार पण आहेत. आता शॉपकीपर इन वसई सोल्ड द व्हॅक्यूम क्लीनर. वसईच्या शॉपकीपर दुकानदारानं तो ग्राहकाला विकलेला आहे तो 16,800 रुपयाला. आता या ठिकाणी 16,800 ही टॅक्सेबल किंमत आहे आणि त्यांनी 28% GST त्याच्यावरती आकारलेला आहे आणि तो आउटपुट त्यांनी घेताना म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचं किती असणार आहे, या पद्धतीनं 3,920 रुपये इतका असणार आहे.
म्हणजे इथं अण्णा पाटील आपण पाहिले, आता शॉपकीपर कडे चाललोय आपण. शॉपकीपर मध्ये आपल्याला विचारलं होतं की टॅक्सेबल व्हॅल्यू देताना 16,800 रुपये सांगितलेले आहे. शॉपकीपरची आउटपुट टॅक्स किती होणार आहे? टॅक्सेबल अमाऊंट किंवा व्हॅल्यू च्या जीएसटी रेट किती होते त्यांचा गुणाकार. टॅक्सेबल अमाऊंट 16,800 च्या 28% जीएसटी म्हणजे 28/100 मिळतोय किती, तर 28 आणि 168 यांचा गुणाकार करूया. 8 8 64, हातच्या गेले 6, 8 8 संग 48 आणि 6 50 आणि 4 54, हातच्या गेले 5, 8 1 8 आणि 8 आणि 5 13, 0 बे 8 16, हातच्या गेला 1, बे सख्ख 12 आणि 1 13, हातच्या गेला 1, बे 1 बे आणि 1 3, 4 6 4 10, हातच्या गेला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 3 1 4 4,704 रुपये आपल्याला या ठिकाणी आउटपुट टॅक्स भेटणार आहे. आता हा आउटपुट टॅक्स आहे शॉपकीपर यांचा. यांनी जीएसटी किती घेणार आता ग्राहकाकडून, तर सीजीएसटी, एसजीएसटी, जीएसटी इन टॅक्स इनवॉइस म्हणूया. तो असेल 4,704 च्या निम्मा, म्हणजे बे 2 4, बे 3 6, बे 5 10, बे 2 4 या पद्धतीने 2,352 रुपये असेल. आणखीन जीएसटी पेएबल शॉपकीपर किती होणार, तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स आहे 4,704, इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 3,920. 4तून 0 गेले 4 राहिले, 0तून 2 जात नाही, 10तून 2 गेले 8 राहिले, 7तून इथं 17तून इथला हातच्या गेले 1 10, 17तून 10 गेले 7 राहिले, 4तून 4 गेले 0 म्हणजे 784 रुपये हे काय करणार आहेत, तर जीएसटी भरणार आहेत शॉपकीपर. यापैकी केंद्राला किती भरणार आणि राज्याला किती भरणार. सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर 784 च्या निम्मा, बे 3 6, बे 9 18 आणि बे 7 14, 397 रुपये इतका. बे 3 6, बे 9 18, बे 2 4, 392 रुपये इतका टॅक्स ते काय करणार आहेत, केंद्राला आणि राज्याला देणार आहेत. म्हणजे शॉपकीपर आणि अण्णा पाटील शॉपकीपरच्या टॅक्स इनव्हॉइस मध्ये या पद्धतीने टॅक्स लावतील. शॉपकीपर चा टॅक्सेबल व्हॅल्यू 16,900 कारण त्याने ग्राहकाकडून घेतली, त्याच्या 4,704 आउटपुट टॅक्स ते ग्राहकाकडून घेणार 2,352 2,352 केंद्र आणि राज्याचा. त्यांचा जीएसटी पेएबल किती होणार, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, तो झाला 784. त्याच्या निम्मा म्हणजे 392 रुपये ते केंद्राला देतील आणि 392 रुपये ते राज्याला देतील. एक्झाम्पल नंबर 10, सी इन द टेक्स्ट बोर्ड. फॉर द गिवन ट्रेडिंग चेन प्रिपेअर द टॅक्स इनवॉइस 1 2 3 जीएसटी ॲट द रेट ऑफ 12% व्हॉट चार्जड फॉर द आर्टिकल सप्लायड. किती चार्ज लागेल तो या ठिकाणी विचारलाय. टॅक्स इनवॉइस 1, टॅक्स इनवॉइस 2, टॅक्स इनवॉइस 3. मॅन्युफॅक्चर टू डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर अँड रिटेलर टू कस्टमर. प्रत्येकाची टॅक्सेबल व्हॅल्यू दिल्या. मॅन्युफॅक्चरची 5,000, डिस्ट्रीब्युटरची 6,000, रिटेलरची 6,500, तर कस्टमरला ती किती रुपये प्राइसला पडेल.
आणि 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला आहे प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ जीएसटी पेएबल अंडर ईच हेड बाय द होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर ॲट द टाइम ऑफ फिलिंग द रिटर्न टू द गव्हर्नमेंट. म्हणजे उत्पादकानं, वितरकानं, किरकोळ व्यापाऱ्यानं म्हणजे रिटेलरनं शासनाकडे किती रुपये वस्तू आणि सेवा कर कोणत्या शीर्षकाखाली भरला आणि हे दाखवणारे विवरणपत्र आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तक्ता तयार करायचा आहे. दुसरा प्रश्न आहे ॲट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय द कंझ्युमर. त्या ग्राहकाला किती रुपये भरावे लागतील. राईट विच ऑफ द इनव्हॉइसेस इश्यूड आर B2B अँड B2C. म्हणजे या साखळीमध्ये B2B आणि B2C बीजके कोणती असतील ती पण लिहायचे आहेत. आपल्याला इथं 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत. 3 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. B2B मॅन्युफॅक्चर टू डीलर डिस्ट्रीब्युटर, नंतर B2B डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर आणि नंतर B2C हा रिटेलर टू कस्टमर कंझ्युमर. या पद्धतीने आपल्याला तो व्यवहार होणार आहे. मग पहिल्यांदा मॅन्युफॅक्चरचा आपण विचार करूया. याने मॅन्युफॅक्चरर टू डिस्ट्रीब्युटर, यामध्ये मॅन्युफॅक्चररनं 5,000 रुपये या टॅक्सेबल व्हॅल्यूला तो डिस्ट्रीब्युटरला दिला. म्हणजे मॅन्युफॅक्चरची टॅक्सेबल व्हॅल्यू झाली 5,000 रुपये. आता या 5,000 रकमेवरती आपल्याला जीएसटी रेट प्रत्येक ठिकाणी 12% सांगितलेला आहे. 5,000 रुपयाच्या 12% तो जीएसटी रेट मॅन्युफॅक्चरर घेणार. म्हणजे अमाऊंट जी आपल्याला आउटपुट टॅक्स साठी असणार आहे, जी मॅन्युफॅक्चररची आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर इज इक्वल टू 5,000 रकमेच्या 12% म्हणजे 12/100. 12×5 = 60 म्हणजे 600 रुपये इतकी अमाऊंट आउटपुट टॅक्सला मॅन्युफॅक्चरर घेणार आहे. कोणाकडून? डिस्ट्रीब्युटर कडून. म्हणजे हा या घेतलेल्या रकमेपैकी CGST पेएबल CGST इज इक्वल टू SGST. हा 600च्या निम्मा हा रुपये 600 भागिले 3 म्हणजे रुपये 300 असतील. म्हणजे प्रत्येकी केंद्राला मॅन्युफॅक्चरर 300 रुपये देईल आणि राज्याला पण 300 रुपये देईल आणि डिस्ट्रीब्युटरला ती 5,000 अधिक 600 म्हणजे 5,600 रुपयाला ती वस्तू विकेल. म्हणजे 600 रुपये हा जो टॅक्स आहे हा मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटर कडून घेईल. म्हणजे डिस्ट्रीब्युटरचा हा, आता आपण डिस्ट्रीब्युटर कडे गेलो, इथं आपण जे B2B फक्त म्हणूया आणि इथं पण B2Bच आहे. कारण मॅन्युफॅक्चररनं हा आउटपुट टॅक्स भरताना इथं 600 रुपये भरलेले आहेत. म्हणजे ह्या मॅन्युफॅक्चरर मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला मिळालं 600 रुपये आणि ह्या डिस्ट्रीब्युटरची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 6,000 रुपये. म्हणजे डिस्ट्रीब्युटरनं 6,000 रुपये या रकमेला ती वस्तू रिटेलरला विकलेली आहे. म्हणजे आउटपुट टॅक्स आपल्याला काढायचा आहे. तो 6,000 रकमेच्या 12% असेल. म्हणजे 12×72 720 इतकी रक्कम त्यांना भरून घेणार. ते कोण घेणार? तर डिस्ट्रीब्युटर. आउटपुट टॅक्स कुणाकडून? तर रिटेलर कडून. म्हणजे हे डिस्ट्रीब्युटर त्या रिटेलरला जेव्हा टॅक्स इनवॉइस घेतील
तेव्हा त्या टॅक्स इनवॉइस वरती CGST SGST हा 720च्या निम्मा म्हणजे 360 रुपये दाखवते. डिस्ट्रीब्युटर मध्ये आउटपुट आणि इनपुट असे दोन्ही व्यवहार झालेले आहेत. म्हणजे डिस्ट्रीब्युटरचा GST पेएबल किती असेल तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स त्यांनी किती भरलेला आहे तर 720 रुपये आणि इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचा आहे 600 रुपये. यांचा व्यवहार म्हणजे तो होतोय रुपये 120. मग ते केंद्राला किती देणार तर CGST इज इक्वल टू SGST हा 120च्या निम्मा म्हणजे 120 भागिले 2 म्हणजे 60 रुपये. प्रत्येकी 60 रुपये केंद्राला देतील आणि 60 रुपये राज्याला देतील. कोण भरणार आहेत डिस्ट्रीब्युटर भरणार आहेत. नंतर डिस्ट्रीब्युटर करून ती वस्तू जाणार आहे रिटेलर कडे. जेव्हा रिटेलर कडे जाते तेव्हा रिटेलर यांनी आउटपुट टॅक्सच्या रूपात 720 रुपये डिस्ट्रीब्युटरच्या रकमेमध्ये ऍड केलेले आहेत. म्हणजेच रिटेलर कडे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 720 इतक्या रकमेचं. आता रिटेलर यांचा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 6500. म्हणजे आउटपुट टॅक्स आपण त्यांचा काढूया. तो आउटपुट टॅक्स असेल 6500 या रकमेच्या 12% म्हणजे 12 पंचे 60 ह्याच्या गेले 6 12 संग 72 आणि 6 78 780 इतकी रक्कम असेल आउटपुट टॅक्सची रिटेलर यांची. म्हणजे रिटेलर हे काय करणार तर एवढे टॅक्स लावून या रकमेला एवढा 12% टॅक्स लावून तो ग्राहकाला विकणार. आणखीन त्यामध्ये ग्राहकाला पेएबल जसं केंद्राला GST पेएबल आपण या ठिकाणी CGST SGST टॅक्स इनवॉइस मध्ये आपण म्हणू. टॅक्स इनवॉइस जेव्हा आपण घेतोय ग्राहकाकडची तेव्हा तो CGST आणि SGST घेतील 780 रुपयाच्या निम्मा म्हणजे 6 92 18 390 रुपये. म्हणजे ग्राहक काय करेल 390 रुपये केंद्राला 390 रुपये राज्याला असं करून एकूण 780 इतक्या रकमेला म्हणजे 780 इतक्या GST रकमेला 6500 ह्या टॅक्स इनवॉइस मध्ये ऍड करून ती वस्तू त्यांना ऍड करून जी काय रकमेला मिळेल ती आपण पुन्हा करू. परंतु रिटेलर यांनी GST किती भरणार तर तो पेएबल GST असेल आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स त्यांनी किती भरला तर 780 रुपये. इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेला आहे तर तो आहे 720 रुपये. म्हणजे 20 आणि 60 80 म्हणजे त्यांना 60 रुपये GST भरावा लागेल. त्यापैकी CGST किती भरावा लागेल आणि SGST किती भरावा लागेल तर तो आहे 60च्या निम्मा रुपये 30. केंद्राला 30 रुपये रिटेलर देणार आणि राज्याला 30 रुपये रिटेलर देणार. आता ग्राहक या ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला पडेल द अमाऊंट पेड बाय द कस्टमर. यामध्ये टॅक्सेबलची रक्कम आहे ती आणखीन बसलेला टॅक्स GST टॅक्सेबल अमाऊंट करपात्र रक्कम प्लस GST अमाऊंट. टॅक्सेबल अमाऊंट यांची होती 6500 रुपये. आणखीन त्याच्यावरती त्यांनी GST घेतला 780 रुपये म्हणजे ही 80 7 आणि 5 12 गेला 1 6 आणि 1 7 7280 इतक्या रकमेला ती वस्तू ग्राहकाला मिळेल. म्हणजे यामध्ये मॅन्युफॅक्चरर डिस्ट्रीब्युटर मॅन्युफॅक्चरर टू डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर रिटेलर टू कस्टमर अशा 3 फायनान्शियल आर्थिक ट्रान्झॅक्शन व्यवहार झाले. जेव्हा उत्पादकानं
5,000 ह्या रकमेवरती 12% टॅक्स भरून वितरकाला दिले, तेव्हा 5,000च्या 12% म्हणजे 600 रुपये त्यांनी टॅक्स रिटेलर कडून घेतला. मग हा टॅक्स 300 रुपये राज्याला आणि 300 रुपये केंद्राला या पद्धतीने त्यांनी भरला. ह्या 5,000 रुपये मध्ये 600 रुपये टॅक्स यांनी भरला, त्यामुळे त्यांचं ते क्रेडिट झालं. या क्रेडिट घेताना यांनी काय केलेलं आहे तर तो रिटेलर यांना दिलाय, देताना तो 6,000 या टॅक्सेबल व्हॅल्यूला दिलाय. त्याच्या 12% 720 रुपये हा आउटपुट टॅक्स झाला. आउटपुट आणि इनपुट आणि दोन्ही व्यवहार झाल्यामुळं जीएसटी पेएबल त्यांना किती आला तर 720 वजा 600 120 रुपये. त्याच्या निम्मा 60 रुपये केंद्राला आणि 60 रुपये राज्याला देतील. यानंतर टॅक्स इनवॉइस मध्ये ते रिटेलरला दाखवताना 720च्या 50% केंद्र आणि राज्याला दाखवतील. पावतीवरती लिहिताना हा टॅक्स असेल आणि स्वतः ते डिस्ट्रीब्युटर भरताना हा टॅक्स भरतील. इथं तफावत होऊ नये म्हणजे काय, इथं आपल्याला हा विचारलेला भाग नाही लिहिला तरी चालतोय, नाही लिहिला तरी चालतोय. इथं सुद्धा टॅक्स इनव्हॉइसचा जो भाग आहे तो लिहा किंवा लिहू नका, काही फरक पडत नाही. इथं लिहावा लागतोय कारण ह्यांनी किती भरला समजत नाही. रिटेलर काय करणार आहेत तर रिटेलर यांनी इकडून घेताना 720 रुपये टॅक्स भरलाय, तो त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट असेल. नंतर आउटपुट टॅक्स भरताना त्यांनी टॅक्सेबल व्हॅल्यू एवढी आहे त्याच्या 12% म्हणजे 780 रुपये इतका टॅक्स घेतील. अगोदर भरलेला एवढा, यांची तफावत म्हणजे पेएबल जीएसटी तो असेल 60 रुपये. त्याच्या निम्मा केंद्राला आणि राज्याला भरतील. परंतु 780 रुपये त्यांनी ग्राहकाकडून घेतल्यामुळं ग्राहकाला ही रक्कम अधिक टॅक्सेबल जो जीएसटी आहे ती याची ऍडिशन करून 7,280 इतक्या रकमेला ग्राहकाला वस्तू मिळेल. समोर तुम्हाला B2B, B2B आणि B2C या पद्धतीनं जो व्यवहार झाला त्याचा बोर्डवरती एक तक्ता दिसतोय. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि टोटल टॅक्स दिसतोय. त्यामध्ये पेएबल CGST, पेएबल SGST, पेएबल GST हे 3 कॉलम दिसत आहेत. मॅन्युफॅक्चरर यांनी 300 रुपये जे भरले केंद्राला, 300 राज्याला, एकूण 600 रुपये जीएसटी पे केला. डिस्ट्रीब्युटर यांनी काय केलंय त्यांच्या तफावती इतका म्हणजे 60 रुपये केंद्राला, 60 रुपये राज्याला आणि एकूण 120 रुपये जीएसटी पे केला. रिटेलर यांनी 30 रुपये केंद्राला, 30 रुपये राज्याला, एकूण 60 रुपये जीएसटी पे केला आणि एकूण जीएसटी 390 रुपये होतोय. तो सगळा जीएसटी ग्राहकाकडे आला म्हणजे 390 अधिक 390 780 रुपये अधिक त्यानं वस्तू घेताना जी रक्कम होती 6,500 ह्याची ऍडिशन करून त्याला पडलेला 7,280 असा तो त्यापैकी 780 रक्कम जीएसटीची ग्राहकाकडे जाईल. म्हणजे या पद्धतीनं आपण हे 10वं एक्झाम्पल कंप्लीट केलं. 7, 8, 9, 10 ही जी पार्ट 2 आपण या ठिकाणी कंप्लीट केले. प्रॉब्लेम सेट 4A चे टोटल प्रॉब्लेम सेट 4A या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. यानंतर प्रॉब्लेम सेट 4B या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.